बोलवलं ताई साहेब. या नाना. नाना, दादासाहेबांना फोन लावा. आत्ता एवढ्या उशिरा? नसते शंका नकोत, आम्हाला या क्षणी त्यांच्याशी बोलायचंय. बस. ठीक आहे. नमस्कार दादासाहेब. क्षमा करा, जरा उशीरच झाला. ताई साहेबांना आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. हो हो, देतो त्यांना. हा दादासाहेब. नाही आम्ही काय सांगतो ते नीट ऐका दादासाहेब. तुमचं आत्मचिंतन वगैरे आता पुरे झालं, तुम्ही ताबडतोब घरी या. नाही दादासाहेब, आम्हाला कुठलंच कारण ऐकायचं नाही आता. तुम्ही ऐका आमचं. तुमच्या आई साहेबांना तुमची आत्ता गरज आहे. तुम्ही ताबडतोब परत या. आम्ही वाट बघतोय. नाही, आम्हाला काहीच ऐकायचं नाही, बोलायचं. ताई साहेब, आपली हरकत नसेल तर एक बोलू. म्हणजे दादासाहेबांनी घरी लवकर यायला हवं, पण त्यांना आणायला मी स्वतः जातीने जाणार होतो. तुम्ही असं अचानक त्यांना, काही अडचण आहे का? नाना, तुम्ही विश्वासातले आहात, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. आमच्या डोळ्यात देखत आमची फसवणूक होतीये आणि कळून सरून आम्हाला गप्प बसावं लागतंय. माफ करा ताईसाहेब, मला कळलं नाही. आपल्या लहान सुनबाईचं मंगळसूत्र हरवलं होतं ना? हो, पण ते सापडलंय असं माझ्या कानावर आलं होतं. बेबी मावशींच्या खोलीत सापडलं. बहुतेक त्यांच्या विस्मरणात गेलं असावं. असं वाटतं तुम्हाला? इट्स अन ॲब्सल्यूट लाय. साफ खोटे ते. म्हणजे बेबींना जे मंगळसूत्र सापडलंय त्या मंगळसूत्रात आणि संजीवनींच्या खऱ्या मंगळसूत्रात फरक आहे. म्हणजे तो खोटा दागिना? दागिना खराच आहे. दागिन्यांच्या बाबतीत आमची नजर आम्हाला कधीच धोका देणार नाही. हुबेहूब मंगळसूत्र बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या दागिन्यामध्ये डाग जास्त आहेत आणि वजन सुद्धा गुंजभर कमीच येईल. पण असं का आणि कोण करेल हेच आम्हाला कळायला काही मार्ग नाहीये. पण या प्रकरणाच्या मुळाशी संजीवनीच हे नक्की. ह्या एकंदर प्रकरणामध्ये बेबी फसल्यात का फसवतायत काही कळायला मार्ग नाही. अर्थात आम्हाला कळेलच ते. ते कळेपर्यंत हा तमाशा असाच चालू ठेवायचा. आणि हे सगळं सुरू असताना ना नाना, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं कोणी नाही आहे. म्हणून दादासाहेबांचं इथे येणं मस्त आहे. ताईसाहेब, आपण आराम करा. येऊ मी? नाना, आपल्या दोघात जे बोलणं झालं ते कुणा तिसऱ्याला कळलं तर माणसाच्या प्रामाणिकपणावर जो उरला सुरला विश्वास आहे आमचा, तो मोडीत निघेल. आमचा विश्वास टिकणं मस्त आहे. ताईसाहेब, तुम्ही निशंक राहा. येऊ? तुझं मंगळसूत्र तुझ्याच हातात मिळेल. फक्त त्या गंजक्या सामनचं भूत माझ्या लाईफ मधनं उडव. मग ढाले पाटलांचं खानदानी मंगळसूत्र
तुझ्याच हातात पड. तुम्ही माझं ते मोठं मंगळसूत्र घेतलं होतं ना, आणि तुम्ही म्हणला होता की काम झाल्यावर परत देईन म्हणून. अगं तिथेच आहे, त्याच खोलीत. तिथं आतल्या बाजूला काचेची अलमारी आहे ना, तिथं ठेवलं. इथं तर नाहीये. इथे आहे मंगळसूत्र. संजू माझ्या खोलीत आली होती. रंजनी तिला जो हार घेतलाय ना तो दाखवायला, आणि तिथंच विसरलीस की तू हे मंगळसूत्र. मला सापडलं म्हणून मी ड्रॉअर मध्ये ठेवलं, आणि मीच विसरून गेले ग. हे काय राणी सरकार, लाजरा साजरा मुकडा असा कोमेजला कसा? मला सांगा, आता आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे आमच्या राणी सरकारांचा चेहरा खुलेल, फुलेल, झोपाळ्या वाचून झुलेल, चेहऱ्यावर हसू उमलेल. संजू, मी काही दिवसांपूर्वी तुझ्यासाठी गाणं म्हणणार होतो ना, आज म्हणतो. सुखांच्या सरीने हे मन बावरे, हे मन बावरे. नाही नको, माझ्या सुरामुळे तुझं मन अजूनच कावरं व्हायचं. अहो त्यापेक्षा मी एक काम करतो संजू. हो सर, अहो मी काय कोमेजली बिमेजलेली नाही. हा, मी एकदम बरी आहे. तुम्ही उगाच काळजी करू नका. असं कसं? तुमच्या मुखचंद्रावर तर तसं काही वाटत नाहीये. एक मिनिट बसा. अहो तुम्हाला आता रणजित ढाले पाटलांचं रिअल टॅलेंट दाखवण्याची वेळ आली आहे. बाबो, रिअल टॅलेंट म्हणजे तुम्ही हानबडी वन फुल डिशुम डिशुम करणार होय? अगं ते काय टॅलेंट आहे का? मी मिमिक्री करतो. हा, नाही म्हणजे तुम्ही खरं बोलता ते माहितीये मला, पण ह्याच्यावर नाही बघा विश्वास बसत. ए संजू, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ रिअल राणी राजा. अरे कॉलेजमध्ये मिमिक्री स्टार होतो मी, मिमिक्री स्टार. तू फक्त नाव घे, मिमिक्री हाजिर. सैफ अली खान, ये 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. आओ हसनी देओले ना. बरोबर. रिश्ते में तो हम तुम्हारे नवरा लगते हैं. नाम है रंजित ढाले पाटिल. है ना? बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा, नहीं का? हा? वो अड़गी संजू, वो कैजुअलिटी में कोई उदासी हालत में बैठा हो तो उसके लिए मिमिक्री करना जरूरी है क्या? जमलं ना? आहे का नाही टॅलेंट? नाही, नुसते डायलॉग म्हणले तुम्ही, ते पण स्वतःच्याच आवाजात. त्यांच्या आवाजात तर तुम्हाला काहीच जमलं नाही बघा. अगं मग हेच तर रिअल टॅलेंट आहे. वेगवेगळे आवाज कोणीही काढेल ग, पण सगळ्या हिरोंना एक आणि एकच युनिक आवाज फक्त रणजित ढाले पाटीलच देऊ शकतो, राईट फील मध्ये. झालं, मला जे करायचं होतं ते झालंय.
आत्ता कुठे आमचा लाजरा साजरा मुखडा खुल्ला बेस्ट हसला सुद्धा. बेस्ट बेस्ट. अहो मी ना पटकन बेबी मावशींकडे जाऊन येते. माझं ना छोटस काम आहे त्यांच्याकडे. हा आलेच. अहो आता ही वेळ बेबी मावशीसाठी नाही, तर राणी सरकार आणि तिच्या फौजदारासाठी आहे. जावं तिकडं. कशा कशाची माफी मागताय? नाही सासूबाई. नाही, कोणी असं देवासमोर लीन होऊन बसलेलं असलं तर एक तर देवाचे आभार मानत असतं किंवा आपण केलेल्या चुकीची पापाची माफी मागत असतं. तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटलं नाही तुम्ही देवाचे आभार मानत असाल. काही चुकीचं घडलंय का तुमच्याकडून? नाही काही बी म्हणजे चूक वगैरे असं काही नाही. चुकीची कबुली दिल्याने गोष्टी सोप्या होतात. कबुली देणं मस्ट आहे. जावं का आम्ही? साहेब येऊ का? या आडबोले. साहेब तुमचीच वाट बघत होतो. लई महत्वाची खबर द्यायची आहे बघा. अरे वा, मलाही तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. प्लीज मी आधी सांगू? साहेब प्लीज कशाला, तुम्हीच आधी सांगा. संजीवनीचं मंगळसूत्र सापडलंय. सापडलं? का आनंद नाही झाला? नाही नाही तसं नाही साहेब, म्हणजे खबर आनंदाची आहेच, पर पाणी कुठंतरी मुरतंय बघा साहेब. पाणी मुरतंय म्हणजे? साहेब काल मी फिल्डिंग लावली होती आणि आज आपल्या खबऱ्यांनी मेचक्यातली खबर दिली आहे. कसली खबर? अहो हेच की मुगळीच्या रतनमल शेठकडे एक मंगळसूत्र आलंय आणि ते मंगळसूत्र सेम टू सेम वहिनींच्या मंगळसूत्रासारखंच आहे. त्याच रेफरन्स मध्ये मी त्याला उचलणार बी होतो, म्हणजे डाऊट होताच माझा त्याच्यावर, पण आता आपल्याकडे पक्का पुरावाच आहे साहेब. आडबोले, अहो एकाच डिझाईनची 2 मंगळसूत्र असतंच की, आणि आता आपलं मंगळसूत्र घरीच सापडलंय म्हटल्यावर पुराव्यांचा प्रश्नच मिटला. हरकत नाही. आडबोले लक्ष ठेवा, जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत उचलू नका. पर साहेब कामाच्या माणसाला असं तात्काळ ठेवतात का? बोलू हो शेठ.
नमस्ते. छोटे नमस्ते नमस्ते रतन शेठ. बसा की बसा बसा. मग काय खबर बात? काय म्हणतोय आमचा लंगोटी यार? आला का माघारी? पंजाबराव सरकार काय आला नाही, पण त्याने ते मंगळसूत्र ते डोरला ऐकला. त्याच्या चौकशीसाठी पोलीस दुकानात आलती. पंजाबरावच्या बायकोच्या मंगळसूत्राबद्दल विचारायला पोलीस आले? ते खरा नाही, म्हणजे पोलीस आले होते ते खरा आहे, पण ते मंगळसूत्र पंजाबरावच्या बायकोचं नव्हतं. ते एसीपी आंबेगावचं पाटील. एसीपी रणजितराव ढाले पाटील. त्याचं काय? हा तेच तेच, त्याच्या बायकोचा डोरला म्हणजे मंगळसूत्र हाय. बेबी मावशी, संजू तू बरं झालं आलीस. चल एक डाव खेळू. नाही नको, पत्ते नंतर खेळू आपण. बेबी मावशी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर मला त्याचं खरं खरं उत्तर द्याल का हो? तू जर बसणार असशील ना तर देईन मी खरं खरं उत्तर. बस. बेबी मावशी आहे ना, प्रश्नावर ठरवणार की उत्तर खोटं द्यायचं का खरं द्यायचं. कळलं का? बेबी मावशी, माझं मंगळसूत्र तुमच्याकडं कसं काय आलं? प्रश्न खारीच. आंबे गोड आहेत ना, मग खा की बिंदास. कोई कशाला मोजत बसली का तू? हा, नाही, तसं नाही, पण मला चांगलं आठवतंय. म्हणजे मी गणपतीच्या दिवशी तुमच्या खोलीत आले नव्हते आणि त्याच्या आदल्या दिवशी बी आले नव्हते. संजू, तू बदाम खूप खायला लागलीस का ग? रणजित फोन मधनं पाठवतोय. हा, डोकं भारी चालायला लागलंय तुझं. काय ग? बेबी मावशी, आता तुम्ही उगाचच विषयाला फाटे फोडू नका बरं का. मला काय ते नीट सांगा. ऐकल्याशिवाय जाणारच नाहीस का? बरं ऐक, तू काय माझ्या खोलीत आली नव्हतीस ना की तुझं मंगळसूत्र. मला तर माहिती पण नाहीये की तुझं मंगळसूत्र कुठे. हा, म्हणजे हा का? हळू. म्हणजे काय? हे ते मंगळसूत्र नाहीये. म्हणजे हे खोटं. चुप ठेव. खोटं काय? यातला डाग सोडला ना तर सगळं अस्सल सोन्यापासून बनवलंय मी. बेबी मावशी, पण मग हे कसं? कसं म्हणजे काय? माझ्या अकाउंट मधनं पैसे काढले आणि अर्जंट मध्ये तुला नवीन मंगळसूत्र करून घेतलंय. म्हणजे अगं म्हणजे काय? अगं अडगे संजू, तुझ्या हातनं मंगळसूत्र हरवलं, बेबी मावशीने तुझ्यासाठी नवीन मंगळसूत्र केलं, विषय संपला. बेबी मावशी, अहो पण आता जास्त विचार करू नकोस. झाली ना चूक. तुझ्या अडगेपणामुळे हरवलं मंगळसूत्र. काय हरकत आहे? जाऊ दे, विचार नको करूस. आता तुझ्या चुकीमुळे मंगळसूत्र हरवलं हे जर घरात कळलं असतं तर काय झालं असतं? रंजनी तर तुला माफ केलं असतं, पण अक्का साहेब आणि तुझी आदरणीय मोठी जाऊ राजश्रीबाई तिने सोडलं असतं का तुला? हा, पिंजऱ्यात उभं केलं असतं आणि मग काय काय केलं असतं माहितीये ना. म्हणूनच मी पैसे टाकले आणि हे मंगळसूत्र करून आणलं बघ तुझ्यासाठी. अगं संजू, तुझ्या पुढे 1-2 लाखाची काय मालमत्ता आहे?
मंजू, अगं येडी आहेस का तू? मला काही लेकरू नाही, ही 3 लेकरच माझी लेकरं बघ. आणि देवाने तुला पाठवलं आणि मला लेक दिली. ही बेबी मावशी आहे ना, तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे बघ. कोणाशी वाकडं घ्यायला तयार आहे तुझ्यासाठी. हा बेबी मावशी, वेडी ग वेडी. बेबी मावशीला माहितीये तिचं नाव, आणि हे बी माहितीये की ती किती भारी आहे. एक लक्षात घे, हे कोणाला कळणार नाही बघ, आणि कोणाला सांगू पण नको. टेन्शन घेऊ नको, खा पी आणि मस्त राहा. बेबी मावशीचं प्लॅनिंग फुल प्रूफ असतं बघ. ते डोरला ऐकला, त्याच्या चौकशीसाठी पोलीस दुकानात आलती. पंजाबरावच्या बायकोच्या मंगळसूत्राबद्दल विचारायला पोलीस आले? ते खरा नाही, म्हणजे पोलीस आले होते ते खरा आहे, पण ते मंगळसूत्र पंजाबरावच्या बायकोचं नव्हतं. ते ACP आंबेगावचं पाटील. ACP रणजितराव ढाले पाटील, त्याचं काय? हा तेच त्याच्या बायकोचा डोरला म्हणजे मंगळसूत्र हाय. तुम्हाला सांगतो राया शेठ, या पंजाबराव सरकारचा लय मोठा जॅक असणार. पोलिसाच्या बायकोचं दागिनं म्हणजे मंगळसूत्र ऐकायचं म्हणजे वाघाचा काळीज लागतंय. डेंजर, लय पोचलेला माणूस आहे. एक मिनिट. पंजाबराव ACP रणजितराव ढाले पाटलाच्या बायकोचं मंगळसूत्र इकायला तुझ्याकडे आलता? हा, आणि तू ते घेतलं? गलती केली म्हणून तर तुमच्याकडे आले ना. आता हे प्रकरण अंगाशी येणार आमच्या. शेठ सोडवा बघा ह्याच्यातनं काय तर करून. हे जाग्या, आता आलं प्रकरण रांगात. जाग्या, त्याच्या आईला त्याच्या ऐकलं का? ऐकलं त्याच्या आईला त्याच्या ते हिंदीत काय म्हणतात ना, आ बैलाने मुझे मार मुझे. स्वतःच्या हाताने स्वतःची चित्ता कशी रचायची ना, ते पंजाकडनं शिकलं पाहिजे. रतन शेठ, मंगळसूत्र द्यायचं. कुणाला? ते ACP ढाले पाटलाला? मी असं म्हणलं का ACP ढाले पाटील म्हणून? नाही. मग कोणाला देणार? तुम्हाला. आम्हाला नाही, राया गोजम गुंडेंना, नावाप्रमाणे सॉफ्ट माणसा. रतन शेठ, तुम्ही आम्हाला खुश केलं. तुम्हाला एक पप्पी. हा, कोणाची घाता? जागेची घाता का? बेबी मावशी येऊ? अगं ये की. ते मला ना एक विचारायचं होतं. किती प्रश्न पडतात ग तुला? विचारू का? मी नाही म्हणले तर नाही विचारणार आहेस का? नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते लई म्हणजे लई मोठं आहे, आणि मी त्याच्यासाठी एकदम ग्रेटफुल आहे बघा. आणि बेबी मावशी, मी हे सगळं यांना सांगू का? झालं म्हणजे मी एवढी टाईट फिल्डिंग लावली आहे आणि तू दारं उघडी सोड. अगं कशाला? तसं नाही, पण
बेबी मावशी, आहो मला ह्यांच्याशी नाही हो खोटं बोलायचं. नाही म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ते लई म्हणजे लई मोठं आहे. पण म्हणून मी ह्यांच्याशी कसं खोटं बोलू? त्यांना अजून पण असंच वाटतंय की माझं जुनंच मंगळसूत्र तुमच्या खोलीत सापडलं. माझ्या मनावर लई ओझ आहे हो त्याचं. मला प्लीज ह्यांना खरं सांगू द्या की. काय करू बाई या पोरीला? बर, वजन कमी कर. आणि हे बघ, रणजित तसं काही बोलणार नाही, पण बोललाच ना त्याला घेऊन ये माझ्याकडे, मी बरोबर करते त्याला. संजू, अगं फोन कधीचा वाजतोय, उचल की. हा हा. हॅलो. नमस्कार. संजीवनी रणजितराव ढाले पाटील, माझी संजीवनी पंजाबराव. बोला. तर ताई, तुमच्या लक्षात आलंच असेल, तरी तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी आमची पुण्यांदा ओळख करून देतो. राया गोजम गुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. मुद्द्याचं बोला की. हो हो हो, किती गाई. ऐका, आम्हाला असं वाटतंय तुमच्यासाठीची सगळ्यात महत्वाची वस्तू आमच्या हाती लागली. अहो, नुसती हाती नाही लागली तर हातातच. वळकावर हा. इधर कल्याणी बापाची सर्किट पोरगी वळ गुडघ्यावर पडली. या सॉफ्ट माणसाचा फोन कट केला. आता या लेकराला दिवसाचं अन्न दावाय पाहिजे. ए जागण्या, हा दादा. अरे लागा कुठं तारा पाडलाय. ये गे, तुझं फोटो काढायचा टायलेंट शो कर. लाखात एक फोटो आला पाहिजे. दौरल्याचा कसा एकदम नीट फोटो काढ. संजू, कोणाचा फोन होता ग? रॉंग माणसाचा. आ, अहो रॉंग नंबर होता म्हणजे. हा. ऐक ना संजू, कशाला सांगत बसायचं आता? नको सांगू नवऱ्याला. काय आहे, मंगळसूत्र कसं गेलं, कुठे गेलं हे सांगत बसून ना त्याचा वेळ आणि त्याचं डोकं कशाला खराब करतेस आता? मला असं वाटतं की तू रणजितला सांगू नये, पण त्या उपर तुझी मर्जी. मी येऊ का बेबी मावशी? ये. आम्हाला असं वाटतंय तुमच्यासाठीची सगळ्यात महत्वाची वस्तू आमच्या हाती लागली. हॅलो. तुम्ही काय वर्ड इकॉनॉमीचं टेन्शन घेतलं का हो? का तुमच्या त्या आंबे गावातनं डायरेक्ट मांगळापर्यंत बोगद्या बिगद्याची योजना आखली? नाही म्हणजे आम्ही जवा फोन करतोय
तवा तवा तुम्ही फोन कट करताय का? तुम्हाला ते इनकमिंगचा चार्ज जास्त पडतोय आणि तुमच्या त्या परमपूज्य डॅडी पंजाबरावांना वारायला लागतो. ओ हे बघा, तुम्ही लय बडबड करता बर का. तुम्हाला जे काय बोलायचंय ते पटदिशी बोला आणि ठेवा फोन. अहो, तुमची एक महत्वाची वस्तू आमच्याकडे आहे. कोणती? अहो, ज्याच्यासाठी बायका डायरेक्ट यमापर्यंत जात्यात, जीव घेत्यात बी आणि स्वतःचा जीव देत्यात बी. कोड्यात नाही, सरळ बोलता येत असेल ना तर बोला. काय आहे तुमच्याकडं? बोलली 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 बोलली. आमच्या दोस्ताची पोरगी स्वतःहून बोलली. संजीवनी रणजितराव नाव न ग, संजू चालेल ना? अहो, आम्हाला तुम्हाला एकदम सॉफ्टली एवढंच सांगायचं होतं. एक मिनिट सांगायचं कशाला? टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन डायरेक्ट दाखवतोच की. हा मेसेज पाठवलाय. हा, फोटो पाठवलाय वागानं, बघू नका रागान. फोटो तर आमच्याकडे बघू नका बरं, राग येईल. आमच्या हातात काय आहे ना त्याच्याकडे बघा. तर दिशी भीती वाट. तर वाटली का मी? माझं मंगळसूत्र तुमच्याकडे कसं आलं? पावसाळ्याचे दिवस आहेत, आला असेल नदी नाल्यातून रानावानातून वाहत वाहत आमच्यापर्यंत. आम्हाला बी पाहिल्या पाहिल्या कळलं हे आमच्या प्रिय पुतणीचे. आता पंजा आम्हाला भावासारख्या म्हणजे तुम्ही आम्हाला पुतणी सारख्याच की. तर संजू, तुमच्या या नावाप्रमाणे सॉफ्ट काकाला भेटायला यायचं आणि मंगळसूत्र घेऊन जायचं. आता ऍड्रेस पाठवायची काय गरज नाही. रिक्षा गाडी घोडं वाडा त्यांना सांगायचं राया गोजमकुंडे, डायरेक्ट ऍड्रेस वर. आता आम्ही फोन कट करतो. साहेब, रतनमल कानुमल सोमानी, मुक्काम पोस्ट मुगळी. नमस्कार साहेब. बसा. साहेब, आपण कामाची माणसा. कामाच्या टायमात असा खोटी करून चालणार नाही आपल्याला. रतनमल शेठ, तुम्हाला दिसतं का हो नीट स्वच्छ? एकदम चांगला, दूरवरचा दिसते, वांदो नथी. गुड, म्हणजे आमचं कामच झालं. हा फोटो बघा. हे बैल आपण ओळखत नाही, कवा पाहिला बी नाही. जावा मी सांगितलं जायला. त्यांच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नीट पहा. पाहिलंय आधी ते कधी? खोटं बोलायचं नाही. साहेब, आपण प्रतिष्ठित माणसा. 70 वर्ष पेढे आपली. हे असला चोरी बिरीचं दागिना आपल्याकडे येत बीत नाही. लय वांगाळ काम असते ते. आपण आपले दागिने घडवतो. हे असला आरोप आपल्यावर करायचा नाही साहेब. आपली पण वरपर्यंत ओळख आहे. बर,
वरपर्यंत ओळख. रतनमल शेठ, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार आहे. हे कन्फर्म आहे. तुमच्यासाठी 2 ऑप्शन. ऑप्शन 1, मी प्रश्न विचारतोय आणि तुम्ही इथे माझ्या समोर बसून शांतपणे उत्तर देताय. ऑप्शन 2, मी तुला उलटा टांगलाय, हातात गिरणीचा पट्टा आहे आणि तू ओरडत रडत उत्तर देतोयस. मॉरल ऑफ द स्टोरी, तुला उत्तर द्यावीच लागणार. हे मंगळसूत्र माझ्या बायकोचं आहे. ते शोधण्यासाठी मी काय आणि किती करू शकतो त्याचा विचार कर. आणि तुझी ओळख वरपर्यंत आहे ना, म्हणून तुला ऑप्शन आहे 2. साहेब, आपण प्रतिष्ठित माणूस आहे. ते झालंय सांगून आधी. मला सांग, हे मंगळसूत्र तुझ्याकडे आलं होतं? ते आला होता एक जण घेऊन. आता कुठे आहे ते मंगळसूत्र? ते आता नाही आपल्याकडं. ते एक गिराईक लागला, त्याला आपण देऊन टाकला साहेब. तुला हे मंगळसूत्र कोणी आणून दिलं होतं? ते आपल्या एरियातला नव्हतं साहेब. नाव नाव पंजाबराव, नामदार पंजाबराव सरकार साहेब. होय साहेब, पंजाबराव सरकार. अहो, माझं ते मोठं मंगळसूत्र अजून नाही सापडलं. संजू, अगं ते इथे नाहीच सापडणार. काल मी या रूमचा कोपरा पिंजून काढलाय. पण डॅडी तर म्हणले की इथंच ठेवलं होतं म्हणून. काय झालं? संजू माझ्या खोलीत आली होती. रंजनी तिला जो हार घेतलाय ना तो दाखवायला, आणि तिथंच विसरलीस की तू हे मंगळसूत्र. बेबी मावशी, अहो पण मी तुमच्या खोलीत. रंजा, तूच सांग, हे तिचंच आहे की नाही? हा, तिचंच मंगळसूत्र आहे. हो, संजू, ते गळ्यातलं काढ. खोटं आहे ते मंगळसूत्र. कारण खरं मंगळसूत्र तुझ्या डॅडींनी चोरलंय आणि एका सोनाराला जाऊन विकलंय. माझं मंगळसूत्र तुमच्याकडे कसं आलं? पावसाळ्याचे दिवस आहेत. आला असेल नदी नाल्यातून, रानावानातून वाहत आमच्यापर्यंत. आम्हाला बी पाहिल्या कळलं, हे आमच्या प्रिय पुतणीचे. इतके दिवस तू समजायचीस की हे तुझ्या चुकीमुळे झालंय. मला वाटायचं की चोरीला गेलंय, आपल्या घरातला कोणीतरी नोकराने चोरलंय. पण खरी गोष्ट तिसरीच आहे. आपल्याच विश्वासातली मोठी माणसं ज्यांच्याकडे आपण प्रॉब्लेम्स घेऊन जायला हवेत, त्यांनीच प्रॉब्लेम क्रिएट केलाय. फसवणूक केली आहे संजू आपली. एक म्हणजे मामासाहेब आणि दुसरी बेबी मावशी. अहो पण तुम्ही या सगळ्यात बेबी मावशींचं नाव का नको घेऊ? का नको घेऊ बेबी मावशींचं नाव मी? बेबी मावशीने मंगळसूत्र कुठून आणलं? का आणलं? संजू, तुला कळतंय का? मामासाहेबांनी मंगळसूत्र विकलंय आणि हिने एक खोटं मंगळसूत्र आणून तुझ्या गळ्यात बांधलंय. संजू, तुझ्या भोळेपणाचा व्यवस्थित फायदा घेतला या दोघांनी. तर मामासाहेबांचा फोन लागत नाही. संजू, आता काय वाटेल ते होऊ दे, पण मी या विषयावर बेबी मावशीशी बोलणार. आणि एक मुलगा म्हणून नाही तर एक पोलीसवाला म्हणून बोलणार आहे. पोलीस म्हणून बोल की पोरगा म्हणून? बेबी मावशी हाजीर आहे, बोला काय प्रॉब्लेम आहे? काल तू आई साहेबांना संजूचं मंगळसूत्र तुझ्या खोलीत आहे असं म्हणालीस. हो, साफ खोटं आहे ते बेबी मावशी. कारण हे ते मंगळसूत्र नाहीये. नाहीच.
खोटच आहे, पण मी जसंच्या तसं बनवून तिच्या गळ्यात घातलं. म्हणजे तू हे मान्य करतेस की ते खोटं आहे? अरे खुळा आहेस का तू? मी बनवून घेतलं म्हणजे ते खोटं आहे असं होतं का? अस्सल सोनं वापरलंय, आजच्या दराने पैसे मोजलेत मी त्या मंगळसूत्रासाठी. ते काही असो, पण आई साहेबांशी तू खोटं बोललीस. आणि तुला माहितीये मला खोटं बोललेलं नाही आवडत. आणि मलाही तुला आणि संजूला बोललेलं आवडत नाही रंजा. अरे तुला मंगळसूत्र सापडत नव्हतं, तिलाही सापडत नव्हतं. अक्काला जर हे कळलं असतं ना तर तिने सोलून काढलं असतं आणि मला ते बघवलं नसतं. म्हणून मग खोटं बोलायचं, खोटं वागायचं. रंजा, मी खऱ्या मंगळसूत्रासारखं दिसणारं एक मंगळसूत्र बनवलं आणि माझ्या सुनेच्या गळ्यात घातलं. माझ्यासाठी इथे विषय संपलाय, विषय संपलाय. आणि तू एवढा बवाल का मचवतोयस रे? हा, एका मंगळसूत्रासारखं दुसरं मंगळसूत्र केलं, विषय संपला ना. हा, आता काही तोळे सोन्यासाठी माझ्या घरातली करोडो मोलाची शांतता राखली गेली, मग बिघडलं कुठं? हा, आता पैसा खर्च झाला मान्य आहे मला. बेबी मावशी, खर्चाचा मुद्दा नाहीच आहे, मुद्दा आहे खोटेपणाचा. आणि मी तुला हजारदा सांगितलंय मला खोटेपणा नाही आवडत. अहो पण तुम्ही एकट्या बेबी मावशींना कशाला धारेवर धरताय? एक मिनिट संजू, गप्प राहायचं. आता जर बोललीस ना तर थोबाड इकडचं तिकडं करीन मी. आमच्या मायलेकराचं चाललंय ना, लिंबू टिंबूनी गप्प राहायचं. हा, रंजा, आता तुझी बारी. माझं फुल अँड फायनल स्टेटमेंट ऐकायचं. काय आहे? मी तुझी मानाने मोठी मावशी आहे, तुझ्या आईसारखी. तुझी धाकटी शेंबडी बहीण नाही. तेव्हा माझ्याशी मापात वागायचं आणि मापात बोलायचं. हा, मला जे पटलं तसं मी केलं. तुला जर पटलं नाही ना तर खड्ड्यात जा. बेबी मावशी, अहो संजू प्लीज, आता काय बोलू? अहो पण संजू रिक्वेस्ट करत नाहीये. ये तू. अहो बरं झालं आलात. नाश्ता करून घेताय ना? इच्छा नाही संजू, आणि असाही वेळ झालाय. अहो असं काय करताय? असं अन्नावर राग काढलेलं बरं नाही. हा, आणि तसं पण तुम्ही एवढे रागवलेले असल्याची मला सवय नाहीये. मला भीती वाटते आणि त्रास पण होतो. संजू, मी तुझ्यावर चिडलोय का? नाही ना, मग कशाला उगाच त्रास करून घेतेस? अहो पण ते मी बरं चल, मी येऊ का? उशीर होतोय. अहो काय केलंय नाश्त्याला? बेबी मावशींनी त्यांची स्पेशल मेदू वडे केलेत आणि तुम्हाला आवडतात ना म्हणून एकदम खासमखास केलेत. चला सर्वेश भाऊ, मेदू वडे करणार आहेत, मेदू वडे खाणार आहेत, ते उपस्थित आहेत. चला वाढा दोघांना. नको सर्वेश,
भूक मेली माझी. येतो का संजू? आहो 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 बेबी मावशी, आता काय करायचं? हे म्हणजे असं झालं की करावं एकानं आणि भरावं एकानं. हे लय म्हणजे लयच कावले तो तुमच्यावर. सॉरी. सर्वेश, जरा चटणी घेऊन ये ना आणि 5 मिनिटांनी ये. हा संजू, मध्ये मध्ये लुडबुड करायची सवय काय तुझी जात नाही. आता फुल अँड फायनल मी सांगणार आहे. हा विषय तुझा नाही आणि यात तू पडायचं पण नाही. अहो बेबी मावशी, पण आणि तो काय करणार आहे ग? हा, 10 दिवस माझ्याशी बोलणार नाही. नको बोलू देत. नंतर कुठे जाईल? या बेबी मावशीकडेच येईल ना. काळजी नको करूस तू. अहो बेबी मावशी, ए, तू सारखी 30 स्टेप वाजू नको बरं. प्लीज बेबी मावशी, एकदा, फक्त एकदा मला यांना सांगू दे की हे मंगळसूत्राचं प्रकरण मला माहिती होतं. तू सांग त्याला. मग तो काय करेल? आधी मला एकटीला ओरडत होता, आता दोघींनाही ओरडेल. ए बाई, मी दलदलीत आधीच फसलीये. तू कशाला येते त्या दलदलीत? तू बस ना झाडावर आणि मजा बघ. आणि आता तू तोंड उघडणारच ना ते मेदू वडा खाण्यासाठीच. कळलं का? चल खायला बस. बोला मामी, कशा आहात? मी बरी आहे. ते जावई बापू, मी तुम्हाला माफी मागाय फोन केला होता. माफी? होय आहो. मामी म्हणजे? होय जावई बापू, घरी आल्यापासून ती गोष्ट लईच मनात डाचत होती. पर लई मोठी हिंमत करून फोन लावला बघा तुम्हाला. खरं तर म्हणजे आमचं चुकलंच बघा. तुम्ही हरभारीला एवढं समजून घेता, हरभारीला आधार देता, पण आमचं हे असं वागणं तुम्हाला लई जड जातंय माहित आहे मला. जावई बापू, माणसाने चुकाव म्हणजे किती त्याला काय तर प्रमाण असते की. आमचं लई चुकलंय बघा. म्हणजे मी बी लई चुकली. आता बोलायला दुसरा शब्दच नाही, म्हणून एकच म्हणते, जावई बापू माफ करा. एवढी चूक पोटात घाला. मामी, तुम्ही असं मनावर ताण न घेता बोला, मी ऐकतोय. अहो जावई बापू, त्या दिवशी आम्ही तुम्हाला न सांगता निघून आलो आणि रस्त्यात भेट झाल्यावर बी मी तुम्हाला म्हणली होती की घरी पोहोचल्यावर तुम्हाला फोन करीन म्हणून. परत कामाच्या गडबडीत राहून गेलं, त्याच्याबद्दल खरंच सॉरी बर का. आल्यापासून घर सावरण्यातच समजा येळ निघून गेला बघा. पण आता येळ मिळाला तर म्हणलं फोन करून घ्यावा, म्हणून फोन केला होता. जावई बापू, तुम्ही कामात आहे काय? हो, आहे थोडं. बर, मग मी नंतर फोन करते. हा, आपण निवांत बोलू. मामी, मामासाहेब कुठे आहेत? त्यांचा कवा पाय ठरतोय का घरात? सकाळ धरणं कुठं तर बाहेर गेल्यात बघा. हो, मी पण फोन ट्राय करतोय पण लागत नाही. अहो होय, ते त्यांचा काहीतरी सिम कार्डचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे मला म्हणत होते, पर ते घरी आले की मी तुम्हाला फोन करायला सांगते. नक्की सांगा. ठेवू मी फोन? वय साहेब,
आडबोले साहेब ते स्टुडंट मोर्चाचं प्रकरण झालं होतं बघा. नेमकं कोणतं प्रकरण आडबोले? साहेब ते नाही का ते SG कॉलेजचं हो, त्या रायाच्या भावाला रॉनीला तुम्ही एका झापडीत आवाळ दावलं होतं बघा. हा, त्याचं काय? रायानं भावाच्या बेलसाठी अप्लाय केलं होतं, कोर्टाने त्याची बेल नाकारली आहे. आपण चौकशीसाठी त्याला आत करू शकतोय, करायचं? नेकीवर पूछपूछ. आडबोले, चांगल्या कामाला उशीर नको, तात्काळ उचला. सब इन्स्पेक्टर देशमानेंना सांगाय सत्कर्म करायला. हो साहेब, देशपांडे रजेवर गेलेत, त्यांना मुलगी झाली. अरे हा, बरोबर. ठीक आहे, हे शुभकार्य मीच करतो. गाडी काढा. बरं साहेब. या मी माझं मंगळसूत्र घ्यायला आले. आले ले 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 ले. गुल्लू 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 गुल्लू, किती गोल बोलती आमची पुतणी. हे बघा, मला माझं मंगळसूत्र देणार ना, मंगळसूत्र देणार ना, पण तुमच्या या राया काकाला काय रीतभात आहे का नाही? अहो, पहिल्यांदा तुम्ही माहेरात आलाय, आम्हाला काहीतरी पाहुणचार करू द्या, नाहीतर तुमचे परमपूज्य डॅडी आमचे लंगोटी यार गावतील गे आमच्यावर. बसा बसा बसा. कसं आहे, खानदानी लोकांनी रीतिरिवाज जपले पाहिजेत नाही का? बरं पुरी, काय मागू? हा, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक का डायरेक्ट खाटकुट मागू? हा, डायरेक्ट तांबडा पांढरा? हे बघा, मी माझं मंगळसूत्र घ्यायला आले, तेवढं फक्त मला द्या आणि काय असेल ती किंमत सांगा. हीच किंमत केली का तुझ्या राया काकाची? पुरी, तुझ्या पहिल्या बर्थडेला आम्ही स्वतः हजर होतो. खरंच रे माझ्या स्वान्या, तुला प्रूफ दाखवू का? हा, किती जपून ठेवलाय हा फोटो तुझ्या राया काकानी. खर तर ह्या फोटोकडे बघून आम्हाला लई प्रश्न पडते, पण नंतर कावा तरी बोलू आपण या प्रश्नावर. आता तुझ्या कामासाठी आली ते काम करू. तुला अरे तुरे केलं तर चालतंय का? हा, राहिलं आवाज आवाज बरं आहे आपलं. कीप डिस्टंट पाहिजे. हे तुझंच आहे का? ओळखलं? हा,
असं कसं जग्या इथं थांब. आता हात पुढं करा. जग्या आमचा फोटो काढ. काय आले जग्या एक नंबर फोटो काढतोय. अच्छा फोटो का काढायचा याला 3 कारण आहेत. कारण नंबर 1 तुमचं मंगळसूत्र आम्हाला सापडलं, आम्ही ते तुम्हाला परत केलं याचा प्रूफ. कारण नंबर 2 तुम्ही तुमच्या मर्जीनं आमच्या हापिसात आला, तुम्हाला कुणीही कसलीही जोर जबरदस्ती केली नाही याचा प्रूफ. कारण नंबर 3 सगळ्यात महत्वाचं, जरा तुमच्या त्या रणजितराव ढाले पाटलांना पण कळू द्या की आपलं काका पुतणीचं नातं किती घट्ट आहे ते, त्याचा प्रूफ. पाहिजे ना मंगळसूत्र? हा? हात पुढं करा. ताई हो इकडे बघा की. हो मस्त फोटो काढतो मी. हो ताई बघा ना इकडे. अहो घ्या. आता मध्येच कोणाचा फोन वाजला रे? हॅलो हा बोल. बरोबर मी सांगतो दादाला. ठेवतो फोन. दादा रॉनी भाईचा जामीनाचा आज कोर्टाने नाकारला आणि पोलीस केव्हा पण त्याला उचलतील. दादा ACP रणजित ढाले पाटील आल्यात बाहेर. आता हे मधीच कुठं काढ मांडलं. जा त्याला बाहेर थांबव जा, आम्ही तिकडेच येतो. वेलकम 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 जावई बाप. तुम्हाला का नाही 100 वर्ष आयुष्य, इथं तुमचीच तेवढी कमी होती. कसे तुमच्या वेडिंगच्या फोटोमध्ये आम्ही नाही, म्हणून आता नुसत्या शेल्प्यावर शेल्प्या आणू. कसं आहे संजू बाळा? अहो त्याचं काय, आत्ताच आम्ही संजू बीबीशी बोलत होतो.
तुमचे फादर इन लॉ म्हणजे आमचे एकदम लंगोटी विंगोटी यार आहेत ते, त्यांची ही लहानी पोरगी, आणि तुम्ही तिचे मिस्टर, आम्हाला जावयासारखेच की. आणि जावयाचा लय सन्मान करतो बरं का आम्ही. संजू, तू इथं रिलॅक्स पुरी, अगं ताण घ्यायचा नाही. राया काका हाय ना व इथं. हा हो ढाले पाटील, एसपी साहेब, त्याचं काय झालं, आम्हाला एक इम्पॉर्टंट चीज सापडली. आणि तुम्हाला तर माहिती आपण कसला एकदम क्लीन माणूस येते. हे असल्या बेवारस वस्तू पिस्तू सापडल्या ना की आम्ही डायरेक्ट स्टेशनात जमा करत असतो, म्हणजे पोलीस स्टेशनात. आम्ही आता पण तेच करणार होतो, पण आम्हाला कळलं जी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चीज आम्हाला सापडली ती आमच्या संजू बेबीची. मग आम्ही विचार केला, ज्याची वस्तू आहे ना त्याच्या स्वाधीन करा. कशाला उगेच ते पोलीस स्टेशन आणि फिशन, आधीच काय लोड कमी आहे का पोलिसांवर. आणि हे स्त्री धने मानल्यावर गाडीत जाऊन बस. असं कसं असं कसं. अहो आमच्या पुरीनं साधं चहा कॉफी कोल्ड्रिंक, अहो साधं पाणी बी घेतलं नाही हो अजून. आता योगानं तुम्ही दोघं बी आहे तर आम्हाला पाहुणचाराची संधी द्या. आमची माय म्हणायची, जावयाला एक वेळ चहा पाजला का नाही तर काशीला जायचं पुण्य मिळतंय. आणि आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट जेवणच ऑफर करतोय, म्हणजे सातबाऱ्याचं पुण्य. संजू बेटा काय घेणार, चहा कॉफी कोल्ड्रिंक का काय? एक शब्द बोलायचा नाही. मी माझ्या बायकोशी बोलत असताना तर नाहीच नाही.